नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल क्लास 8 मधील एक्सरसाइज नंबर 2.1. इथे बघा काय क्वेश्चन दिलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स अँड चेक युअर रिझल्ट्स. इथे काही इक्वेशन्स दिलेले आहेत, आपल्याला ते सॉल्व करून इथे व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. 3x इज इक्वल टू 2x प्लस 18 हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. हे सॉल्व करून आपल्याला काय करायचं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता मी काय करते, आपण इथे एक्सरसाइज नोटबुकमध्ये सॉल्व करून घेऊया. फर्स्ट काय दिलेलं आहे बघा, 3x इज इक्वल टू 2x प्लस 18. ठीक आहे, आता आपण हे सॉल्व करूया. पहिल्यांदा काय करायचं आहे, असं इक्वेशन लिहून घ्यायचं आन्सरमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट काय करायचं, इथं 3x आहे, LHS आणि RHS हे तुम्हाला माहितीच आहे. इकडचं लेफ्ट साईड म्हणजे LHS आणि इकडची राईट साईड म्हणजे RHS. आता इकडं लेफ्ट साईडला 3x आहे, राईट साईडला 2x आहे. हे 2x आपल्याला लेफ्ट साईडला घेण्यासाठी काय करणार आहे, आपण ह्याचं साईन चेंज करायचं आहे. तर 2x प्लसमध्ये आहे, इकडं आल्यावर काय होईल, -2x. ठीक आहे, त्यानंतर 3x मायनस 2x ओनली 1x इज इक्वल टू 18. आपल्याला x इज इक्वल टू 18 ही एक्सची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड सॉल्व करूयात. सेकंड काय आहे बघा, 5t मायनस 3 इज 3t मायनस 5. तर सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूयात. 5t मायनस 3 इज इक्वल टू 3t मायनस 5. आता इथे बघा, इथं 5t आहे, इथं 3t आहे. जे व्हेरिएबल्स आहेत ते एका साईडला घ्यायचं. तर लेफ्ट साईडला मी घेते 5t, तर प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल, लेफ्ट साईडला आल्यावर मायनस होईल, -3t इज इक्वल टू. इथे बघा हे -5 आहे, तर -3 आहे. हे -3 राईट साईडला गेल्यावर काय होईल, +3. ठीक आहे, तर हे -5 इकडे आल्यानंतर काय होईल, +3. 5t मायनस 3t, 5मधून 3 गेलं किती येतात, 2t इज इक्वल टू मायनस प्लस. तर -5 आहे, प्लस मायनस जेव्हा आपण ॲडिशन करत असतो तेव्हा तिथं काय होतं, सबट्रॅक्शन. म्हणजे 5मधून 3 काय होईल, सबट्रॅक्ट होईल. 5मधून 3 गेले किती येणार, 2. इथं काय आलं, मोठ्या नंबरचं साईन -2. ठीक आहे, आता t इज इक्वल टू -2. हे 2 ह्या टीला काय आहे, मल्टिप्लायड आहे. राईट साईडला गेल्यावरती काय होईल, डिवाइड होईल. 2 1 जा 2, तर आपण डिवाइड केलेलं आहे. आन्सर काय आलं, -1. t इज इक्वल टू काय आलं, -1. आता मी थर्ड एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे. आता आपण हे सॉल्व करूया. 5x प्लस 9 इज इक्वल टू 5 प्लस 3x. इथं सुद्धा व्हेरिएबल्स एक साथ आणायचं, कॉन्स्टंट एक साईड आणायचं. LHS म्हणजे लेफ्ट हँड साईडला मी व्हेरिएबल्स घेते. 5x 3x प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल, मायनस. इथं 5 प्लस ॲज इट इज, हे +9 आहे, राईट साईडला गेल्यावर काय होईल, -9. 5मधून 3 गेलं किती आलं, 2x. मोठ्या नंबरचं साईन प्लस आहे म्हणून प्लस इज इक्वल टू. इथं मोठ्या नंबरचं साईन काय आहे, मायनस. 9मधून 5 काय गेलं, सबट्रॅक्ट केलं, नंतर किती येणार आहे, 4. x इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय 2. हे डिवाइड एक्सला मल्टिप्लायड आहे, या राईट साईडला गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. त्यामुळं x इज इक्वल टू किती आलं, -2. हे झालं आपलं थर्ड एक्झाम्पल. आता मी फोर्थ लिहून घेते. आता इथं बघा, फोर्थ एक्झाम्पल मी लिहून घेतलेलं आहे. ते परत एकदा इक्वेशन आपण लिहूया. 6 + 2z. परत व्हेरिएबल्स एका साईडला 4z मायनस 2z इज इक्वल टू +6. हे मायनस इकडं +3 आहे, राईट साईडला गेल्यावर काय होईल, -3. 4मधून 2 मायनस केल्यावर किती येईल, 2z इज इक्वल टू 6 - 3 3. z इज इक्वल टू 3/2. हे 2 याला मल्टिप्लायड आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड. हे झालं तुमचं फोर्थ वन इक्वेशन. फिफ्थ वन बघूयात आता. 2x इज इक्वल टू
2x मायनस 1 इज इक्वल टू 14 मायनस एक्स. परत एकदा लिहून घेऊयात. 2x मायनस 1 इज इक्वल टू 14 मायनस एक्स. परत एक्स व्हेरिएबल्स एक साईड आणायचं. लेफ्ट साईडला मी घेते 2x. इथं मायनस एक्स इकडे आल्यावर काय होईल प्लस एक्स. 14 हे मायनस 1 आहे इकडे गेल्यावर काय होईल प्लस 1 होईल. 2x प्लस 1x 3x इज इक्वल टू 14 प्लस 1 15. एक्स इज इक्वल टू 15. 3xला मल्टिप्लायड आहे. या साईडला गेल्यावर काय होईल डिवाइड. आपण इथं डिवाइड करू. 3च्या टेबलमध्ये 15 आहे. 3 1 जा 3 3 5 जा 15. एक्स इज इक्वल टू 5. ही झाली एक्सची व्हॅल्यू. नेक्स्ट 6th वन तर लिहून घेऊया. 8x प्लस 4 इज इक्वल टू 3x मायनस 1 प्लस 7. ठीक आहे. सेम पहिला इक्वेशन लिहून घ्यायचं. x मायनस 1 प्लस 7. आता इथं बघा इथं व्हेरिएबल्स 8x प्लस 4 ॲज इट इज. हे 3 याला या पूर्ण ब्रॅकेटला 3 मल्टिप्लायड आहे. मग आपण मल्टिप्लाय करून घेऊया. 3x मायनस 3 1ला मल्टिप्लाय केलं 3 1 जा 3 प्लस 7. 8x हे 3x प्लस आहे इकडं आल्यावर काय होईल मायनस 3x. आता इथं बघा इथं मायनस 3 आहे इकडे प्लस 4 आहे. हे प्लस 4 तिकडे गेल्यावर काय होईल मायनस 4. इथं प्लस 7 ॲज इट इज लिहिते मी मायनस 3. हे प्लस 4 राईट साईडला गेल्यावर होईल मायनस 4. 8xमधून 3x गेलं 5x इज इक्वल टू 7 ॲज इट इज. हे प्लस मायनस आपण पहिलं सॉल्व करून घेऊ. प्लस मायनस आता इथं मायनस 3 मायनस 4 म्हणजे यांचे ॲडिशन होणार किती येणार मायनस 7. म्हणजेच किती येणार 5x इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 0/5. 0ला कुठल्याही नंबरनं डिवाइड केलं तर आन्सर काय येतं 0. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं 0. तर नेक्स्ट लिहून घेऊयात. एक्स इज इक्वल टू 0. नेक्स्ट लिहूयात आपण एक्झाम्पल. 7th वन. एक्स इज इक्वल टू 4/5 इन ब्रॅकेट एक्स प्लस 10. हे आहे 7th वन एक्झाम्पल. परत आहे असं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 4/5 इन ब्रॅकेट एक्स प्लस 10. आता हे काय आहे या ब्रॅकेटला हा नंबर रॅशनल नंबर काय आहे मल्टिप्लायड आहे. तर आपण पहिला मल्टिप्लाय करून घेऊ. 4ने याला मल्टिप्लाय केलं 4x/5 प्लस 4/5 मल्टिप्लायड बाय 10. तर 5नं आपण 10ला डिवाइड करू शकतो. 5 1 जा 5 5 2 जा 10. एक्स इज इक्वल टू 4/5 4x प्लस 4 2 जा 8. आता इथं बघा एक्स आहे हे 4/5x हे व्हेरिएबल्स आपण इकडे घेऊया. 4/5x इज इक्वल टू कॉन्स्टंट ॲज इट इज 8. आता इथं काय नाही आहे. जेव्हा तो कुठला नंबर नसेल तर आपण इथं डिवाइड कन्सिडर 1 करूया. तर क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊयात. 5ने एक्सला मल्टिप्लाय केलं 5x मायनस 4 1 जा 4x डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 8. आता हा 5 डिवाइड आहे तिकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय. 5x मायनस 4x इज इक्वल टू 8 मल्टिप्लायड बाय 5. 5मधून 4 गेले किती येणार आहे 1 म्हणजे ओनली एक्स. 8 5 जा 40 म्हणजे आन्सर किती आलं एक्स इज इक्वल टू 40. 8th वन काय आहे बघा. 2x/3 प्लस 1 इज इक्वल टू 7x/15 प्लस 3. आता हा कॉन्स्टंट एक साथ आणायचं. सुरुवातीला काय करायचं आहे असं पहिला इक्वेशन लिहून घ्यायचं. 7x/15 प्लस 3. आता हा व्हेरिएबल्स इथं घेऊन यायचं. 2x प्लस 3 मायनस 7x/15 इज इक्वल टू 3. हा प्लस 1 इकडे गेल्यावर काय होईल मायनस 1. आता इथं LCM काढूयात आपण. LCM ऑफ 3 and 15. LCM काढा किंवा तुम्ही इथं आता 3च्या टेबलमध्ये 15 आहे तर 15 डिनॉमिनेटर करू शकतो आणि त्याला आपण लिहू शकतो. तर याचा LCM काढूयात पहिला. दोन्ही मेथड सांगते मी. 3 15. 3 1 जा 3 3 5 जा 15. परत 5 1 जा 5. 3 मल्टिप्लायड बाय 5 3 5 जा 15 म्हणजे LCM किती आला 15.
आता 3च्या टेबलमध्ये 15सुद्धा आहे, तर आपण 15 डिनॉमिनेटर सेम येण्यासाठी काय करू शकतो, 3ला 5ने मल्टिप्लाय करायचं, 15ला 1ने मल्टिप्लाय करायचं. तर 3ला 5 मल्टिप्लाइड बाय 2x डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 7x मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय 15 मल्टिप्लाइड बाय 1. 3 मायनस 1 2. आता इथं बघा 5 2 जा 10x डिवायडेड बाय 5 3 जा 15 मायनस 7 1 जा 7x डिवायडेड बाय 15. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा आपण न्यूमरेटरची जे काही ॲडिशन सबट्रॅक्शन असेल ते इझिली करू शकतो. आपण आता नेक्स्ट पेजवर करूयात. काय आलेलं बघा, 10x मायनस 7x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे आपण एकदाच लिहायचं इज इक्वल टू 2. नेक्स्ट आहे 10मधून 7 गेलं किती येते 3x डिवायडेड बाय 15. आता इथं 15 डिवाइड आहे, इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय. 3x इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 15. 3x इज इक्वल टू 2 15 2 जा किती येणार आहे. आता इथं 2 मल्टिप्लाइड बाय 15 15 2 जा 30. x इज इक्वल टू 30 बाय 3. तर आता आपण डिवाइड करूया. 3 1 जा 3 0 म्हणजे 13 3 जा 10 3 जा 30. x इज इक्वल टू 10. नेक्स्ट आहे 9th वन, 2y प्लस 5 बाय 3 इज इक्वल टू 26 बाय 3 मायनस y. पहिल्यांदा काय करायचं आहे असं इक्वेशन लिहून घ्यायचं. 2y प्लस 5 बाय 3 इज इक्वल टू 26 बाय 3 मायनस y. आता इथं 2y आहे, इकडं मायनस y आहे. इकडं आपण काय करूयात मायनस वायला इकडं घेतलं की काय होईल प्लस y. हे कॉन्स्टंट इथं प्लस आहे, इकडं आपण घेऊयात म्हणजे ते काय होईल मायनस. आता इथं डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे आपण एकदाच लिहून वरच्याचे सबट्रॅक्शन करू शकतो. 2y प्लस 1y 3y इज इक्वल टू 26 मायनस 5 डिवायडेड बाय 3. आता 3y ॲज इट इज. इथं 26मधून 5 गेलं किती येणार आहे 21 बाय 3. आता 3 1 जा 3 3 7 जा 21. y इज इक्वल टू 7 बाय 3 कारण हे 3 इथं मल्टिप्लाइड इकडे आल्यावर काय होईल डिवाइड होईल. म्हणजे y इज इक्वल टू 7 बाय 3 आपल्याला आन्सर मिळालं. ठीक आहे. आता लास्ट वन करूयात आपण 10th वन. 3m इज इक्वल टू 5m मायनस 8 बाय 5. आन्सर 3m इज इक्वल टू 5m मायनस 8 बाय 5. परत इथं m 5m आहे 3m आहे 5 इकडं घेतल्यावर काय होईल मायनस m 5m मायनस 8 बाय 5. आता इथं मायनस प्लस असेल तर सबट्रॅक्शन करणार. 5मधून 3 गेलं 2m मोठ्या नंबरचं साईन मायनस इज इक्वल टू मायनस 8 बाय 5. आता दोन्हीकडचं आपण साईन आहे त्यामुळे साईन ते कट होईल. ठीक आहे. राहिलं काय फक्त 2m 8 बाय 5. ठीक आहे. तर 2 हे मल्टिप्लाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड होईल. ठीक आहे. m इज इक्वल टू 8 5 बाय 2 हे मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड होईल. 2 1 जा 2 2 2 जा 2 4 जा 8. m इज इक्वल टू काय आलं 4 बाय 5. हे झालं तुमचं 10th वन एक्झाम्पल सॉल्व. अशा प्रकारे आपण 10 एक्झाम्पल सॉल्व करून घेतलेले आहेत.